की चालकाला वाटते की आपला कुठेतरी कोणीतरी आहे व आपला जोडीदार की जेणेकरून आपल्याला मदत करू शकतो. रात्री बेरात्री आपण कुठे जाऊ शकतो. येणाऱ्या अडीअडचणी होत्या चालकांना की कुठे गाडी बंद पडली काय पडली तर रात्र रात्र तिथं थांबावं लागायचं. जाळं तयार करण्याचा प्रयत्न केला ना आज जर बघितलं तर आज पूर्ण भारतामध्ये 26 राज्य आणि 9 केंद्र शासित प्रदेशामध्ये आपण हे काम करत आहोत, जेणेकरून एक फोन कॉलवरती कुठेही आपला पदाधिकारी तिथं काम करण्यास सक्षम. नमस्कार, मी प्रकाश यादव आणि आपण पाहत आहात लोकप्रकाश मराठी. आज आपण आलेलो आहोत शिर्डी येथील म्हणजे तीर्थक्षेत्र शिर्डी साईबाबा यांच्या कर्मभूमीमध्ये. आणि आज आपण भेटणार आहोत एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहेत, तर सामाजिक कार्य करणारे, मात्र एक थोडं वेगळ्या प्रकारचं सामाजिक कार्य करणारे. त्यांचा परिचय सांगायचा जर म्हणलं तर वाहन चालक मालक सामाजिक संघ कार्यक्षेत्र भारत या संघाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, वाहन चालक मालक सामाजिक संघ म्हणजे जो या देशाचा महत्वाचा घटक समजला जातो तो आहे वाहन चालक. आणि या चालकाला रात्रंदिवस जे रस्त्यावर चालावं लागतं आणि त्याला कुठेही जो त्रास होतो, हा त्रास होऊ नये ही संकल्पना ज्यांच्या मनात सुचली असे या संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री आलमभाई सर, आपण यांच्याशी या संदर्भात विचारणा करणार आहोत. या ठिकाणी आलम सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं लोकप्रकाश मराठीमध्ये. सर, हे जे तुम्ही संघ उभा केला, याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि हे जे संघ उभा करण्याचा जो तुमचा उद्देश आहे हा काय उद्देश आहे नेमका? की पूर्वी मी ड्रायव्हिंगच करायचो, तर ते सगळे हाल अपेष्टा बघून एक अशी संकल्पना सुचली की कुठेतरी आपण एक चांगल्या प्रकारे चालकांच्या बाबतीमध्ये चांगला निर्णय घेऊ, एक चांगलं काम करूया. त्या दृष्टिकोनातून आपण एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण हे सहकार्य चालू केलं लोकांना, जेणेकरून आता जे व्हॉट्सअप जे वापरतात लोक, याचा आपण चांगल्या मार्गाने उपयोग केला. जे करून आपण व्हॉट्सअप ग्रुप ऍक्टिव्हेट करून त्यामध्ये प्रत्येक राज्यातील असतील किंवा जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील कार्यकर्ते त्यामध्ये जॉईन करून तो ग्रुप तयार केला. त्या ग्रुपच्या माध्यमातून जिथं गाडी किंवा कोणाचं काही नुकसान झाले असेल तिथे त्या पदाधिकाऱ्यांना तिथं पाठवून किंवा त्या व्यक्तीला तिथं पाठवून त्या गाडींचं आपण पूर्ववत काम करून, की मेकॅनिकल असेल किंवा तुमचं काय गाडी जर खराब झाली असेल तर गाडी टो करणे किंवा गाडी तिथं त्या लोकांना म्हणजे पुढे जायचं असेल गाडी क्रॉसिंग करून त्या तिथे पोहोचण्याचं काम आपण, ही संकल्पना सुचली आपण हे करू शकतो का, तरी आपण हे एक निर्माण केले एक सहज म्हणून एक आपण. आणि जेणेकरून ते काम करत असताना ते ड्रायव्हरला मदत करून त्या गाडीचं काम करून त्याला पूर्व चहा पाणी करून योग्यरित्या त्यांना मार्गस्थ करण्याचं काम हे आता चालू आहे आणि आपण करत आहोत आणि करत राहणार आहोत. आणि ही कल्पना त्यातून सुचून आज जी भरभराटीला आलेली आहे, याचं मी एकटाच नाही पण सर्वांना प्राधान्य देतो की सर्वांनी सहकार्य केलं या काम म्हणजे ही गोष्ट साध्य करण्यासाठी, आणि मी या सर्वांचा आभारी आहे. बरं, या ठिकाणी तुम्ही जी संस्था चालवत आहात, तर या संस्था चालवायला जो खर्च लागतो याचं नियोजन तुम्ही खर्चाचं कसं करता? तुम्ही वैयक्तिक करता की कशी मदत गोळा करून, किंवा कसं नेमका काय उद्देश, नेमका कसं तुम्ही करता? कधी कधी काळी मदत पण गोळा करावी लागते, पण ती पण तुटपुंजीच असते. त्या अनुषंगाने कधी कधी स्वतःही खर्च करावा लागतो, किंवा आपण हे करत असताना स्वतः चालक सुद्धा तिथं गाडीचं काम करत असताना जर कोणाला कमी जर पडले काही गोष्टीनुसार, तर तिथे एक फोन कॉलद्वारे किंवा कुणाला 2-5 देऊन आपण तिथे काम करून ती गाडी पूर्वत तयार चालू करून ती गाडी मार्गस्थ करत असतो. ही आपली काम करण्याची पद्धत आहे समजा थोडक्यात. बरं, या ठिकाणी तुम्ही जे 9 राज्यामध्ये तुमच्या संघाचं काम चालवता, 26 तर ह्या चालकांना तुम्ही आमच्या लोकप्रकाश मराठीच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता? संदेश हा शेवटी देऊ इच्छितो की प्रत्येकाला सहकार्य केलं पाहिजे, जेणेकरून काही लोक आपले रात्रपहाट विसरून कुणाचा कॉल आला की मला तिथं मदत हवी, मला जॉब पाहिजे किंवा माझा डिझेल संपलाय किंवा माझी गाडी खराब झाली, तिथं मेकॅनिकल प्रोव्हाइड केला जातो किंवा गाडी क्रॉसिंगसाठी दुसरी गाडी उपलब्ध केली जाते. ह्या गोष्टी कराव्याच लागतात आणि आपण करत राहू या गोष्टी. आणि यातून एक चांगला एक म्हणजे उपदेश म्हणा किंवा एक चांगला आउटपुट बाहेर निघतं की चला, तीर्थक्षेत्र असेल किंवा पर्यटन स्थळ असतील तिथं पण आपले पदाधिकारी आहेत किंवा आपले लोक आहेत की जेणेकरून कुठे काही जर अडचण आली की त्यांना रूम अवेलेबल होत नसेल किंवा त्यांना कुठे काही अडचण असेल, पाण्याची जेवणाची व्यवस्था कमी पडत असेल, तरी तिथे ते आपले ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण जे ग्रुप तयार केलेले आहेत
आणि पदाधिकारी आहेत किंवा पदाधिकाऱ्यांचे सदस्य म्हणून जरी जे लोक कार्य करतात ते सुद्धा तिथं मदतीला तत्पर असतात, तयार असतात. आणि जेणेकरून वाहन चालक मालक सामाजिक संघ कार्यक्षेत्र वर्धा 26 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशामध्ये काम करत असताना आपलं एकच वैशिष्ट्य की चालकावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. जर अन्याय जर झाला तर वाहन चालक मालक सामाजिक संघ कार्यक्षेत्र भारत हा तिथं न्याय देण्याचा 100% प्रयत्न करत असतो. आता जे काही चालक आहेत, जे तुमच्या आणखीन त्यांना संघ माहीतच नाही, असे काही चालक आहेत, अशा चालकांसाठी तुमचा नक्की काय संदेश असेल आमच्या चॅनलच्या माध्यमातून? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की जे आता आपण जे पदाधिकाऱ्यांची सिलेक्शन निवडलेले आहेत, तर त्यांनी खाली तळागाळात जाऊन प्रत्येक चालकाला ही माहिती द्यावी, जेणेकरून त्यांना बी आपल्याला एक दुसऱ्याला मदत करावी चालकांना, जेणेकरून चालक म्हणजे हा आजच्या घडीचा म्हणजे एक अर्थव्यवस्थेचा हा एक फार मोठा कणा आहे. जेणेकरून जो शिपाई जो आपल्या बॉर्डरवरती लढत असतो, त्याच प्रकारे चालक हा आपला प्रत्येक वस्तू प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. जेणेकरून उदाहरणार्थ ॲम्ब्युलन्स असेल किंवा खाद्यपदार्थ नेहान करत असतो. त्या अनुषंगाने आपल्याला तळागाळातील चालक हे जोडलेच पाहिजे आणि ते जोडण्याचा प्रयत्न आपल्या पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये आहे. जेणेकरून कोणी त्याला आपलं हे संघाचं कार्यपद्धती सांगितली गेली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून चालक हा जोडला गेला पाहिजे. धन्यवाद सर. हे होते आलमभाई शेख सर, जे संघ स्थापन केलेला आहे त्या संघाचे संस्थापक अध्यक्ष. आणि यांचा एकच उद्देश आहे की जो भारत देशाचा कणा ज्याला आपण म्हणतो असा एक वाहन चालक आहे आणि त्याला रात्रंदिवस रोडवर चालावं लागतं, त्याला कसल्याही प्रकारची अडचण कुठेही येऊ नये असा हा उद्देश मनामध्ये घेऊन हे सामाजिक कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. आणि आज शिर्डी या ठिकाणावर त्यांनी या चालकांचा आज मेळावा आयोजित केलेला होता आणि या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या लोकप्रकाश मराठीला सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं. आणि या माध्यमातून खरंच हे चांगलं कार्य आहे असा संदेश जनतेपर्यंत जावं अशी त्यांची ही मानसिकता आहे. लोकप्रकाश मराठीसाठी मी प्रकाश यादव, शिर्डी, अहिल्यानगर.